रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यासाठी ऊसतोड कामगार महामंडळ सरकारने तयार केलेलं आहे आणि त्यांना मिळणारी मजुरी, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या छोट्या मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न याच्यावर विविध विभागांनी काय केलेलं आहे आणि स्थलांतरित होणाऱ्या या मजुरांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल. एका बाजूला साखर कारखाना उद्योगावरती पण बरेचसं आव्हानं आहेत, ते अडचणीत आहेत असं मी आपल्याच वृत्तपत्रात पाहिलेलं आहे, मला काही आमदारांनी सांगितलेलं आहे. पण ऊसतोड कामगार महामंडळाची जी तरतूद आहे ती तरतूद चांगल्या प्रकारे वापरात येऊन ऊसतोड कामगार महिलांना न्याय मिळावा म्हणून मी उद्या जवळजवळ 8 जिल्ह्यांमधल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर ऑनलाईन आणि संबंधित विभाग डिपार्टमेंट्सना ऑनलाईन बैठक ठेवलेली आहे. त्या बैठकीमधून काही मुद्दे निघतील नवीन चांगले, ते निश्चितपणे मी तुमच्यासमोर देईन. धन्यवाद. ती साखर कारखान्यातले काही कारखानदारांच्या मागणी केली आहे की आर्थिक मदत करावी, कारण शेतकरी असतील यांना सगळ्यांनाच दबाव त्यांच्यावर वाढतोय. सरकारकडे सरकार सकारात्मक आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही सरकारची सातत्याने भूमिका राहिलेली आहे, पण त्याच्यावर मी आता भाष्य करणं काही उचित होणार नाही. ठीक आहे. काय कारण आहे आज इथे महिला संस्था आहे आम्ही साऱ्या जणी नावाची, त्यांनी 21 वर्ष त्यांच्या कामाला पूर्ण झाली म्हणून इथे महिलांचा बैठक घेतलेली आहे, कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रभाते कुलकर्णी यांचा माझा जवळजवळ गेले 20 वर्षाचा परिचय आहे आणि त्या जळगावला असल्यापासून त्या काम करत होत्या आणि त्यानंतर त्या नाशिकमध्ये येऊन त्यांनी आम्ही साऱ्या जणी अशा प्रकारची नाशिक शहरामध्ये महिला संघटना सुरुवात केलेली आहे. त्यांचा खूप आग्रह होता आणि त्यामध्ये सगळ्यांचे निमंत्रक आहे. सौ सीमा शिंपी, श्रीमती पद्मा सोनी, वृंदा लवाटे, संजीवनी कुलकर्णी यांनी कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड इथे मला निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे या मुख्यतः सामाजिक कार्यक्रमासाठी मी आलेली आहे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माझ्या कामाचा जेव्हापासून होते दादासाहेब तेव्हापासून माझा चांगला परिचय आहे आणि त्यावेळेलासुद्धा कुसुमाग्रज कविश्रेष्ठ यांचा मी आशीर्वाद घेतलेला होता. स्वर्गीय विनायकराव पाटील यांच्याबरोबर आम्ही भेटलो होतो अनेक वेळेला, त्यांच्या जुन्या घरी गेलो होतो आणि या ठिकाणीसुद्धा आता खूप चांगल्या प्रकारचं कार्य विस्तारित झालेलं आहे. वाचनालय आहे, अभ्यासिका आहे, घरोघरी ग्रंथ दारोदारी याच्यासारखं कार्यक्रम चालू आहे. कला, नाट्य, संगीत आणि शिक्षक क्षेत्रामधलं सगळं काम त्यांचं चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज तिथे त्यांचे पदाधिकारी सगळेजणं त्यांची माझी भेट झाली. खूप चांगलं काम चाललेलं आहे आणि हे काम मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये अधिक काय चांगलं काम करता येईल हे समजून घेण्यासाठी म्हणून मी गेले होते. बीडमध्ये एका शिक्षकानं आत्महत्या केलेली आहे. 18 वर्षांपासून वेतन मिळत नसल्यानं फेसबुक पोस्टवरून आत्महत्या केलेली आहे. शेतकरी असतील किंवा या शिक्षकांनी केलेली आत्महत्या असेल ही अतिशय दुर्दैवी आहे. जेव्हा माणसाला असं वाटतं की सगळेच आधार तुटलेले आहेत त्यावेळेला कुणाला मदतीची हाक मारली तर अशा माणसाचा जीव वाचू शकतो. हे आम्ही अनेक उदाहरणांच्या मधून पाहिलेलं आहे. अनेक स्त्रियांचे जीव अशा पद्धतीने वाचलेले आहेत. अनेक विद्यार्थिनींनासुद्धा त्यांनी फेसबुकवरती पोस्ट करून आम्ही आता आत्महत्या करतोय म्हटल्यावर सुद्धा पोलिसांच्या मदतीने त्यांना आम्ही वाचवू शकलेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा घटना घडू नयेत यासाठी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. परंतु अनुदानाचा जो विषय आहे त्याच्यामधला तपशील जो आहे तो शिक्षण मंत्री आणि संबंधित जे विभाग आहे, शिक्षण संचालक, ते सगळे पाहतील आणि त्याचं काय कारण असेल तर ती कारणं निराकरण व्हावं या दृष्टीने प्रयत्न हा जरूर झाला पाहिजे असं मला वाटतं. आज मी सामाजिक कामासाठीच खास आलेली आहे आणि त्यामुळे बाकी कुठल्याही प्रश्नाला मी काही उत्तर देऊ इच्छित नाही आहे. तर मी आपली आभारी आहे. तुमचं कायम मला सहकार्य असतं. मी नाशिकला आले की तुम्ही निमंत्रण नसलं तरी निमंत्रण आहे असं गृहीत धरता. तसं गृहीत धरायला काहीच हरकत नाही आहे, पण इतर कुठल्या अन्य विषयावरती मी चर्चा करणार नाही. खरं तर आपण देखील सत्तेत आहात. त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती एक टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांची जी तुलना आहे ती औरंगजेबाप्रमाणे केलेली आहे. ती सत्तेसाठी धर्माचा वापर करतात असं देखील ते म्हणाले. आपण कसं पाहता या टीकेकडे? उपसभापती पदावर आहे, अधिवेशन चालू आहे, त्यामुळे अशा कोणत्याही प्रश्नाचं मी उत्तर देणं योग्य होणार नाही असं मला वाटतं.
तरी तुम्ही म्हणालात की अधिवेशन चालू आहे, मात्र आपल्याच पक्षाचे मंत्री आहेत संजय शिरसाट, ते म्हणाले की माझ्या विभागाला 7,000 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे, त्यामुळे जे पैसे खात्यातनं पैसे घेताना संमती घेतली पाहिजे होती, संमती घेतली असती तर मी दिली नसती. हे बंधन आपल्याला संविधानानं दिले आहे. हे पहा, विधिमंडळ आणि सरकार, पत्रकार आणि प्रशासन हे 4 वेगवेगळे स्तंभ आहेत. त्या स्तंभांच्या मधून काम चालतं. त्यामुळे एका स्तंभाबद्दल मला विचारणं दुसऱ्या विधिमंडळामधल्या व्यक्तीला योग्य होणार नाही. त्यामुळे माझी काही त्याच्यावर प्रतिक्रिया नाही. ठीक आहे, धन्यवाद.